नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी खास एक नवीन जाहिरात घेऊन आलोय मित्रांनो. ही जाहिरात आहे कोल इंडिया या कंपनीची. मित्रांनो, यामध्ये नेमकं काय काय आहे? इंजिनियर्स जे आहेत त्या लोकांसाठी एक विशेष प्रकारची संधी या ठिकाणी मिळते. नेमकं कशा पद्धतीच्या वॅकन्सीज आहे याबद्दल डिटेल माहिती मित्रांनो समजून घेऊया. सगळ्यात पहिल्यांदा कोल इंडिया नेमकं काय आहे त्याबद्दल जाणून घेऊ. 660 पदांसाठी महारत्न कंपनीमध्ये ही सुवर्ण संधी आहे. त्यामध्ये नेमकं काय आहे? भारत सरकारचा एक उपक्रम आहे ज्यामध्ये गव्हर्नमेंट महारत्न जे आहे ते या ठिकाणी मिळते या कंपनीला योगदान. भारतातील जे काही कोळसा उत्पादन क्षेत्र आहे, ज्या कोळसा उत्पादन कोल मायनिंग ज्याला म्हणतो आपण, त्यातलं 75% वाटा जो आहे तो योगदान जे कोल इंडियाचं आहे. विस्तार कोल टू केमिकल्स नव्या रणनीतीकडे वाटचाल करते. कोल पासून तर केमिकल्स पर्यंत अशी या कंपनीची वाटचाल चाललेली आहे, ज्यासाठी सध्या 2.12 लाख कर्मचाऱ्यांचे विशाल कुटुंब या ठिकाणी आहे. 2,12,000 जवळपास. आणि या एवढ्या मोठ्या एम्प्लॉई जे आहेत अशा कुटुंबाचा पार्ट बनण्याची तुम्हाला एक संधी या ठिकाणी मिळते. महत्वाच्या तारखा नेमकी काय काय आहे? सुरुवात 12 मे 2026 पासून फॉर्म भरायला सुरुवात होते आणि अंतिम मुदत 11 जून 2026 आहे, संध्याकाळी 6 वाजेपर्यंत. मित्रांनो, ही एकदम मी म्हणाल एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे. विशेष करून सीबीटी परीक्षेची तारीख ही प्रवेश पत्रावर कळवली जाईल. शेवटच्या तारखेपर्यंतची वाट बघू नका. सध्या अजून एक्झामची डेट वगैरे सांगितलेली नाहीये. पण मित्रांनो, जर मी म्हटलं समजा लास्ट डेटची वाट बघत असू नका. 12 मे, 13 मे, 14 मे, 15 मे जोपर्यंत फॉर्मची कसा फॉर्म फिल करायचा आहे वगैरे ही माहिती जशी तुम्हाला मिळते तसं लगेचच्या लगेच फॉर्म भरून टाका. त्यानंतर मी म्हणाल रिक्त पदांचे वर्गीकरण. हा आहे आपल्यासाठी महत्वाचा टप्पा. मी म्हटलं समजा नेमक्या कोणत्या कोणत्या वॅकन्सीज आहे आणि कसं अप्लाय करायचं आहे, कुणासाठी आहे. 660 पद आहेत मित्रांनो. इलेक्ट्रिकल विभागासाठीचे 221 पद आहेत. इलेक्ट्रिकल साठी नेमकं क्वालिफिकेशन काय असणार आहे ते पण पुढे सांगतो. सिव्हिलचे 178 पद, मेकॅनिकलचे 145, सिस्टम मधले 43, ENT इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन 38, जिओलॉजीचे 15, इंडियन इंजिनिअरिंग 11, त्याच्यानंतर इंडस्ट्रीयलचे, त्यानंतर राज्यभाषा 5 आणि CS कम्प्युटर जे आहे त्याच्याशी रिलेटेड 4. असे ओव्हरऑल जर मी म्हणले समजा या पद्धतीने CS म्हणजे कंपनी सेक्रेटरी वाले CS मेंबरशिप असणारे ICSI जे आहेत त्याचे 4 वॅकन्सीज या ठिकाणी आहे. जनरल कॅटेगरीसाठी शैक्षणिक पात्रता काय असणार आहे? जनरल कॅटेगरीसाठी साधारण EWS आणि जनरल आणि OBC तिघांसाठी पण 60% अनिवार्य आहे ग्रॅज्युएशन मधले. SC आणि ST साठी मात्र 55% पर्यंत चालेल. जे पण अंतिम वर्षातील विद्यार्थी आहेत, जे लोक 31/8 पर्यंत ज्यांचा रिझल्ट लागणार आहे, 31/8 पर्यंत म्हणजे सध्या लास्ट इयरला आहे आणि 31/8 पर्यंतच्या अगोदरच आपला रिझल्ट लागेल अशी गॅरंटी आहे, असे लोक सुद्धा याला अप्लाय करू शकता. ठीक आहे. आणि ज्यांचं ऍग्रिगेट जे ते किती यायला पाहिजे? 60, म्हणजे तुमचं मागचं ऍग्रिगेट जे ते जवळपास 60च्या वरती जायला पाहिजे. ठीक आहे. इंजिनिअरिंग मध्ये सिव्हिल असेल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इंडस्ट्रियल, ENT या पद्धतीचे BE असेल किंवा BTech असेल किंवा BSc सोबत तुम्हाला इंजिनिअरिंग असं ब्रॅकेटमध्ये लिहिलेली एक डिग्री भेटते, ती असेल तरी पण चालेल. सिस्टीमसाठी BE चालेल, BTech चालेल किंवा BSc, CSC किंवा IT किंवा MCA जे ते चालेल. BSc कम्प्युटर सायन्स किंवा IT वाला सुद्धा याला अप्लाय करू शकतो किंवा MCA असेल तर. जिओलॉजी असेल, जिओलॉजीसाठी MSc किंवा MTech जिओलॉजी किंवा जिओ फिजिक्स मध्ये. राजभाषा हिंदी भाषेसाठी MA हिंदी पाहिजे आणि CS साठी ICSI CS जे इन्स्टिट्यूट आहेत त्याचा मेंबर तो असला पाहिजे. ठीक आहे. वयोमर्यादा आणि सवलत 30 इयर्स, कमाल वयोमर्यादा 30 इयर्स. 30 वर्ष तुमचं वय असलं पाहिजे मॅक्झिमम, त्याच्यापेक्षा कमीच असावं. 30 एप्रिल 2026 या रोजी. OBC साठी 33 वर्षापर्यंत चालेल. NCL नॉन क्रिमिलियर कॅन्डिडेट असला पाहिजे. SC आणि ST साठी 5 वर्ष अजून जास्त. आणि जर PWBD असेल तर त्या ठिकाणी 10 वर्षांचे फिजिकली हँडिकॅप जे म्हणतो आपण त्यांना 10 वर्षांची वयोमर्यादा आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांसाठी किती दिवस तिथे काम करू शकतं त्याच्याबद्दल काही लिमिटेशन नाहीये. निवड प्रक्रिया एकदम सोपे पद्धत आहे बघा. सगळ्यात पहिल्यांदा CBT आहे, कम्प्युटर बेस्ड टेस्ट आहे. दुसरा आहे DV डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. टप्पा 3 IME वैद्यकीय मेडिकल. त्याच्यानंतर जर मी म्हणलं समजा इंटरव्ह्यू वगैरे काहीच नाही. अंतिम निवड ही केवळ CBTच्या गुणांवर आधारित आहे. बघा, सगळ्यात महत्वाचा मुद्दा, एकच एक्झाम आहे. मग ह्या एक्झाम साठी अप्लाय कुणी केलं पाहिजे? इंजिनियर लोकांनी आवर्जून अप्लाय करायचंय, फक्त इंजिनियर. ठीक आहे. त्याच्यानंतर येतं BSc मध्ये BSc CS असेल, कम्प्युटर सायन्स असेल किंवा IT असेल, असे लोक सुद्धा याला अप्लाय करू शकतात.
यानंतर मी म्हणेल समजा जर MCA झालेला असेल तरी पण तुम्ही अप्लाय करू शकता. ICSI चे जे काही मेंबर असतील किंवा जे लोक CS क्वालिफाय असतील अशा लोकांनी फ्रेशरनी सुद्धा अप्लाय करू शकता. फक्त तुमचं ते सर्टिफिकेट आलेलं पाहिजे. वेळ आहे 3 तासांचा CBT. एकूण 200 प्रश्न असतील. निगेटिव्ह मार्किंग नाही. महत्वाचा मुद्दा. सिलेबस जाणून घ्या. 3 तासांचा पेपर आहे. 200 प्रश्न आहे. निगेटिव्ह मार्किंग नाहीये. याच्यामध्ये जर मी म्हणलं समजा पेपर 1 100 मार्कांचा सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता, गणित आणि इंग्रजी म्हणजे साधारण 3 तुम्हाला सब्जेक्ट आहे. त्यामध्ये सामान्य ज्ञान GK ज्याला म्हणतो आपण, बुद्धिमत्ता, रिझनिंग, मॅथ आणि रिझनिंग, त्यानंतर इंग्लिश. तर हे 4 सब्जेक्ट आपल्याला कंपल्सरी आहे. गणित, बुद्धिमत्ता म्हणजे मॅथ असेल, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, रिझनिंग असेल, इंग्लिश लँग्वेज असेल आणि सामान्य ज्ञान म्हणजे GK असेल. या व्यतिरिक्त जर मी म्हणलं समजा पेपर 2 मध्ये व्यावसायिक ज्ञान म्हणजे काय, तुमची जी काही शाखा असेल लाईक ती मेकॅनिकल वरती बेस तुम्ही फॉर्म भरलाय किंवा सिव्हिल वरती बेस भरलाय, तर मग त्या फील्डशी रिलेटेड नॉलेज त्याच्यावरती 100 मार्कांचा पेपर असेल. त्यानंतर अनरिझर्व कॅटेगरीसाठी साधारण जर मी म्हणलं समजा तर 40 गुण, OBC साठी 35 आणि SC ST साठी साधारण 30 गुणांचा मिनिमम क्वालिफाईंग मार्क जे आहे ते आहे. मिनिमम क्वालिफाईंग. इवन ग्रेड मध्ये असणारे आता सगळ्यात महत्वाचं फॅसिलिटीज काय काय मिळणार सर आम्हाला, हे पोस्ट तर चांगली वाटते पण याच्यातून भेटणार काय काय. एक नंबर पोस्ट मित्रांनो, काय काय भारी बघा. 60,000 ते 1,80,000 रुपये पगार आहे. मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून या पोस्ट म्हणून सध्या प्रशिक्षण काळामध्ये बेसिक पे 60,000 आहे. बेसिक पे विचार करा, बेसिक पे 60,000 असणार आहे. याच्यानंतर जर मी म्हणले समजा DA, HRA, महागाई भत्ता, घरभाडे भत्ता तो वेगळा भेटेल. कामगिरीवर आधारित PRP असेल म्हणजे तुम्ही कसं काम करता त्याच्यावर बेस बोनस भेटतील ते वेगळे. मेडिकल फॅसिलिटीज आहेत आणि पेन्शन आणि ग्रॅच्युटी सुद्धा लागू होईल. त्यानंतर सेवा करार, सर्व्हिस बॉन्ड, किमान 5 वर्ष तुम्हाला कंपल्सरी यामध्ये काम करणं महत्वाचं आहे. सेवा करार आणि नियुक्ती का बरं हे कंपल्सरी आहे. ₹3 लाख रकमेचा बॉन्ड आहे. जर समजा तुम्ही मध्येच सोडून गेले तर त्या केसमध्ये ते 5 वर्षाच्या आतमध्ये 60 महिने तुम्हाला कमीत कमी करायचं आहे. जर 3 लाख रकमेचा बॉन्ड आहे, जर तुम्ही त्या 5 वर्षाच्या आतमध्ये 60 महिन्याच्या आतमध्ये तुम्ही सोडून जाताय तर त्या केसमध्ये बॉन्ड तुम्हाला या ठिकाणी आहे. भारतात कुठेही नियुक्ती होऊ शकते आणि उमेदवारांना 3 पसंतीक्रम देण्याची मुभा आहे. एरिया तुम्हाला जे लोकेशन लोकेशन तुम्ही प्रेफरन्स देऊ शकता. 1, 2, 3 त्या 3 पैकी तुम्हाला प्रेफर केलं जाईल. अशा केसमध्ये बऱ्याचदा असं होतं की मॅरिड वगैरे असेल तर त्या केसमध्ये तुम्हाला संधी मिळते. फिमेल कॅन्डिडेटसाठी विशेष करून. मेलसाठी मात्र तुम्हाला कुठेही जाण्याची तयारी असली पाहिजे. ऑल इंडियामध्ये वर्किंग. साधारण मी म्हटलं 1180 रुपयाची फीस आहे. 1100 येते. 1180 रुपयाची फीस आहे फॉर्म भरण्यासाठीची. आणि बाकीचे जे प्रवर्ग आहे कुणाकुणासाठी जनरल असेल, OBC, EWS यांना जे आहे तर साधारण 1180. SC ST आणि PWD साठी साधारण यांना 0 फीस आहे. यांना काहीही फीस लागणार नाही. ओके, या पद्धतीचा फॉर्म आहे. एकदम मस्त अट्रॅक्टिव्ह असं करिअर करण्यासाठी संधी आहे. अर्ज कसा करायचा, coalindia.in वरती जायचं. याची डायरेक्ट अप्लाय ऑनलाईनची लिंक जी आहे ती आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकतो. त्याच्यावर जाऊन तुम्ही डायरेक्ट अप्लाय करू शकता. आवश्यक कागदपत्रे काय काय असणार आहे. नवीन पासपोर्ट फोटो किंवा स्वाक्षरी रिसेंट मधला वर्षभराच्या आतला पाहिजे. शैक्षणिक सगळ्या मार्कशीट पाहिजे. NOC पाहिजे. त्याच्यानंतर जातीचा दाखला, EWS प्रमाणपत्र पाहिजे. 1 एप्रिल 2026 नंतरचं प्रमाणपत्र पाहिजे. म्हणजे EWS असेल किंवा जे काय असेल OBC वगैरे ते तुमचे काढलेले पाहिजे आणि रिन्यू केलेले असले पाहिजे. ठीक आहे. तो या पद्धतीने आहे. तुमची ऊर्जा देशाच्या कामी येऊ द्या. अंतिम तारीख विसरू नका 11 जून. महारत्न कंपनी जी आहे त्या कंपनीज पैकी एका कंपनीचा तुम्ही भाग होऊ शकता आणि देशाच्या एनर्जीवाले जे सेगमेंट आहे त्याच्यामध्ये तुम्ही काम करू शकता. ओके, तुम्हाला जर वाटत असेल नक्कीच आपण ह्या पोस्टला अप्लाय केलं पाहिजे तर अप्लाय करा. अप्लाय करत असताना जे काही अडचणी आल्या तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. अजून काही विचारायचं असेल ते सुद्धा विचारू शकता किंवा तुम्हाला अजून कोणत्या टाईपचे व्हिडिओ पाहिजे ते पण मला कमेंट करून कळवू शकता. आवडला असेल व्हिडिओ तर लाईक जरूर करून जा. लाईक करा, शेअर करा आणि सगळ्या मित्रांना जेवढे पण इंजिनिअरिंगवाले आहे, इंजिनिअरिंगच्या जेवढ्या पण ग्रुप असतील त्या सगळ्या ग्रुपमध्ये आवर्जून शेअर करा. कारण हे इंजिनियर्स लोक जे आहेत जगाला म्हणजे जगामध्ये देशाला म्हणजे चांगल्या सेगमेंटवरती जर घेऊन जायचं असेल तर इंजिनियरची गरज आहे आणि ते इंजिनियर्स फुल इंडियामध्ये काम करून अजून चांगल्या पद्धतीने दोन्ही गोष्टी करिअर पण सेट होईल, सोबत सोबत कंट्रीसाठी काहीतरी करतोय याबद्दल सुद्धा भान मिळेल. चालेल, चलो, थँक्यू व्हेरी मच. गुड डे टू ऑल ऑफ यू.